सर्वांना नमस्कार. नमस्कार. लॉ लॅब इनोव्हेशन यांच्या विद्यमानं या ठिकाणी आपण न्याय स्वराज्य या सभेचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी बोलायला सुरुवात करत असताना एक मुद्दा सुरुवातीलाच क्लिअर करतो की आजच्या सभेला कोणी प्रमुख मान्यवर नाही आहे, आजच्या सभेला कोणी प्रमुख उपस्थिती नाही आहे. ही सभा केवळ आपण संवाद साधण्यासाठी या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणूनच आम्ही जे विचारपीठावर बसलोय, आमच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं ज्ञान असणारी, माहिती असणारी लोक समक्ष बसलेली आहेत. त्याच्यामुळे आमच्यासाठी हा सगळ्यात मोठा टास्क आहे. परंतु आम्ही इतक्यासाठीच या ठिकाणी बसलोय की या ठिकाणी बसलेल्यांपैकी ॲडव्होकेट आसिमजी सरोदे साहेब हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्या समवेत संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या समवेत बसलेली जी टीम आहे ती सन्माननीय आसिमजी सरोदे साहेबांची टीम आहे, जी वकिली क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात त्यांच्या समवेत असते आणि ते देखील थोडा काळ तुमच्याशी संवाद साधणार आहेत. त्याच्यामुळे कृपया करून या सभागृहामध्ये अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अगदी तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख या पदांवर असणारे विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, उच्चतम दर्जाची लोक या सभागृहात बसलेले आहेत. कृपया करून आपण कोणीही वाईट वाटून घेऊ नका, कारण आम्ही या ठिकाणी कुणाचाही मान सन्मान केलेला नाही आहे. त्यामुळे हा मुद्दा इतक्यासाठीच क्लिअर केला की आपल्याला सभा संवादात्मक पुढे घेऊन जायचे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की या सभागृहात बघत असताना आसिम सर, एक मनापासून गोष्ट सांगावीशी वाटते की आजची सभा आयोजित करताना हा हॉल भरावा किंवा ह्या हॉलच्या बाहेर लोक राहावी हा मुळात उद्देशच नाही आहे. किमान 100 लोक जी या रत्नागिरी तालुक्यामध्ये विविध मुद्द्यांवर लढत आहेत आणि ज्यांना काहीतरी वाटतं की लोकांच्या सामाजिक प्रश्नांवर बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे, अशाच लोकांना आम्ही निमंत्रित केलं आहे. आणि ही निमंत्रित मंडळी आहेत की जी येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या भवितव्यासाठी, लोकांच्या प्रश्नांसाठी कमी अधिक प्रमाणात याआधी आवाज उठवत होती, आपल्या संवादानंतर ती अधिक जास्त पद्धतीने उठवण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यामुळे ही जी काही सभा आहे ही भाषण देण्यासाठी सभा नसून ही संवादात्मक सभा आपण पुढे घेऊन जाणार आहोत. या संवाद सभेमध्ये ॲडव्होकेट रोशन पाटील आपल्यासोबत काही काळ संवाद साधतील, ॲडव्होकेट विवेक भोपी संवाद साधतील आणि त्यानंतर ॲडव्होकेट आसिमजी सरोदे साहेब साधारणतः 1 तास आपल्या समवेत संवाद साधतील आणि त्यानंतर आपल्यामध्ये जर का काही लोकांचे प्रश्न असतील तर ते निश्चितपणानं आपण विचारू शकता आणि त्याच्यावर देखील आपण पुढे जाऊन संवाद साधण्याचा प्रयत्न करू. आता येऊया मेन मुद्द्यावरती की साधारणतः या रत्नागिरी तालुक्यामध्ये विविध सामाजिक संघटनांचे मेळावे होतात, विविध राजकीय पक्षांचे मेळावे होतात आणि अशामध्येच या रत्नागिरीमध्ये लॉ लॅब इनोव्हेशन यांच्या वतीनं न्याय स्वराज्य सभा घेतली जाते. ही नेमकी भानगड काय आहे? तर मुद्दा असा आहे की माझं नाव प्रथमेश गोपाळ गावणकर. गेले 10 वर्षाहून, म्हणजे कॉलेज माझं जसं पूर्ण झालं तर तेव्हापासून आजपर्यंत मला ज्या ठिकाणी चूक वाटलं, ज्या ठिकाणी बरोबर वाटलं, ती गोष्ट मी निर्भीडपणे मांडण्याचा प्रयत्न केला. कधी व्यक्तिगत मांडण्याचा प्रयत्न केला, कधी विविध संघटनांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्या प्रक्रियेत मी गेले 10 वर्ष काम करतोय आणि या रत्नागिरी तालुक्यामध्ये जिथे जिथे मला वाटलं की ही गोष्ट चुकते, मग ती शासनाची असेल, प्रशासनाची असेल अथवा एखाद्या व्यक्तीची असेल, ती निर्भीडपणे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ही निर्भीडपणे मांडणी करत असताना माझ्या सहवासामध्ये या ठिकाणी ॲडव्होकेट रोशन पाटील असतील, ॲडव्होकेट विवेक भोपी असतील, ॲडव्होकेट खोपकर असतील आणि या सगळ्यांच्या माध्यमातून ॲडव्होकेट आसिम सरोदे सरांशी ओळख झाली. हा परिचय झाल्यानंतर तो मैत्रीमध्ये वृद्धिंगत होत गेला आणि मग चर्चा होत गेली आणि मग चर्चा इथे येऊन थांबली की आपण फक्त चर्चा करण्यापेक्षा आपण तळागाळामध्ये गेलं पाहिजे, लोकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे आणि सगळ्यात ज्या गोष्टीला लोक घाबरतात ती असते कायदेशीर बाब. त्या कायदेशीर बाबीमध्ये लोकांना आपण निर्भीडपणे साथ दिली पाहिजे, जेणेकरून ही लोक उद्या उठून आपल्यावर डिपेंड न राहता स्वतःचे प्रश्न स्वतः मांडू शकतात. आणि या विचारातून आज या रत्नागिरी शहराच्या ठिकाणी न्याय स्वराज्य सभेची सुरुवात होते आणि या ठिकाणी मी प्रास्ताविक मांडण्याचा प्रयत्न करतोय. आता मुद्दा असा येतो की या सगळ्या व्यवस्थेमध्ये काम करत असताना मी प्रश्न उपस्थित करतो. मी प्रश्न काय उपस्थित करतो? आपण विषय ठेवलाय न्याय स्वराज्य सभा आणि न्याय आणि स्वराज्य या दोन्ही कन्सेप्टवरती ॲडव्होकेट आसिमजी सरोदे सर अतिशय सखोलपणे बोलणार आहेत, कारण हे शब्द समजून घेण्याची आज फार गरज आहे. कारण आम्ही लोकशाहीमध्ये राहतो, आम्ही स्वातंत्र्यामध्ये राहतो, पण असं अभिजित सर वाटायला लागले की हे शब्द आता लोप पावत चाललेत की काय, आणि त्याची डेफिनेशन आपल्या सर्वसामान्य नागरिकांना समजावून सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये न्याय आणि स्वराज्य हे 2 शब्द अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याच्याच वरती संवाद घडवण्याचा प्रयत्न आहे. आता या तालुक्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये
या सगळ्या माध्यमातून विविध प्रश्नांवरती मी व्यक्तिशः प्रथमेश गावणकर म्हणून आवाज उठवत असताना, आपल्या समवेत संवाद साधत असताना, मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा लीडर नाही आहे, कुठल्याही पॉलिटिकल पक्षाचा नेता नाही आहे, पण हे सगळं बघत असताना एक सर्वसामान्य तरुण म्हणून मला काय वाटतं ती भूमिका मी प्रास्ताविकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडतो. आणि कदाचित मला असं वाटतं की मी जी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतोय ती या सभागृहामध्ये असणाऱ्या असंख्य नागरिकांच्या मनात असेल, या सभागृहाच्या बाहेर असणाऱ्या असंख्य नागरिकांच्या मनात असेल, कॉलेज शाळा या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल. ती भूमिका काय आहे तर न्यायाच्या बाजूने जेव्हा मी विचार करतो, ही माझी भूमिका आहे, आसिम सर सविस्तर बोलणार आहेत, पण न्यायाच्या बाजूने मी जेव्हा विचार करतो आणि मी जेव्हा रत्नागिरीमधल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा मला न्यायाविषयी शंका येते. याचं कारण त्या रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये एका सर्वसामान्य माणूस बरा होऊ शकतो अशी कुठलीही यंत्रणा उपलब्ध नाहीये. आम्ही अनेक आकडे ऐकतो, कोट्यावधीचे आकडे ऐकतो, पण हे पैसे जातात कुठे ही शंका आहे. अगदी आता तुम्हाला जर का 5 स्टार दर्जाची सुविधा मिळत असेल तर एखादा उभं राहून सांगू शकतो की मला सिव्हिलमध्ये खूप चांगली सुविधा मिळते, पण मी अनुभवलेली गोष्ट आहे आणि न्यायाच्या नजरेतून जेव्हा मी त्याच्याकडे पाहतो तेव्हा मला याची चिंता वाटते, मला याची खंत वाटते की देशाला स्वातंत्र्य मिळून आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि हा साजरा करत असताना मला जे संविधानानं अधिकार दिले आणि त्याच्यामध्ये माझे हक्क अधिकार जे आहेत त्या हक्कामध्ये मला जर का चांगलं आरोग्य मिळत नसेल तर मी त्याच्यावर बोलणार आहे. आणि हे बोलण्याची हिंमत देण्यासाठीची आजची सभा आहे. मी जेव्हा शाळेत जातो जिल्हा परिषदेच्या आणि तेव्हा मला कळतं की या शाळेची जे कौलं आहेत किंवा जे नळे आहेत ते कुठेतरी तुटतायत, ते मुलांच्या डोक्यात पडतायत किंवा त्या भिंतीमधून कुठेतरी पाणी येतंय, तेव्हा मला न्यायाची आठवण होते की आमचा न्याय नक्की या ठिकाणी कुठे आहे. मी या ठिकाणी रोजगाराचा जेव्हा विचार करतो तेव्हा रोजगाराच्या बाबतीमध्ये आमच्याकडे तर आज सध्या ट्रेंड निघालाय, म्हणजे दर महिन्यानंतर 2 महिन्यांनी एखादी नवीन कंपनी डिक्लेअर होते. हा फार मोठा ट्रेंड आहे, पण त्या कंपन्या नक्की जातात कुठे आणि त्याच्यामधून किती रोजगार निर्माण होतो हा देखील संशोधनाचा भाग आहे. कोणी वाईट वाटून घेऊ नका, पण असलेल्या कंपन्या बंद झाल्यात हा रत्नागिरीचा इतिहास आहे आणि तिथे मी न्यायाच्या दृष्टिकोनातून पाहतो आणि म्हणून आजची सभा फार महत्त्वपूर्ण आहे. आणि मग आम्ही जेव्हा रोजगाराची भाषा करतो तेव्हा अशा पद्धतीने एक सांगण्याचा प्रयत्न केला जातो. मी एक सर्वसामान्य तरुण म्हणून आपल्याशी बोलतोय, कृपया समजून घ्या. मी जेव्हा रोजगाराच्या दृष्टिकोनातून जेव्हा बोलायला जातो आणि आम्ही म्हणतो की रोजगार नाही आहे, तेव्हा असं देखील सांगितलं जातं की आम्ही या ठिकाणी कंपन्या आणतो पण तुम्ही त्याला विरोध करता. मुळात विरोध देखील समजून घेतला पाहिजे आणि यातला चौथा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे की मी सांगितलं आरोग्यामध्ये मला शंका वाटते, मला न्याय मिळत नाही आहे, शिक्षणामध्ये मला शंका वाटते, मला न्याय मिळत नाही आहे, रोजगारामध्ये मला शंका वाटते, मला न्याय मिळत नाही आहे. आणि हा न्यायाची भाषा जेव्हा चौथ्या मुद्द्यावर आपण येतो रोजगाराच्या बाबतीमध्ये तेव्हा हा मुद्दा सांगितला जातो आणि त्याला अनुसरून असलेला जमीन हा मुद्दा, की आम्ही जेव्हा म्हणतो की रोजगार मिळत नाही तेव्हा असं सांगितलं जातं की रोजगार द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय पण लोक विरोध करतात. त्याच्यातलंच आमचं वाटद MIDCचं आंदोलन, ज्या वेळेला ही वाटद MIDC किंवा या रत्नागिरी तालुक्यामध्ये प्रचंड पद्धतीने MIDCसाठी जमिनी घोषित केल्या जात आहेत, मग आमचा विरोध हा रोजगाराला अजिबात नाही आहे. आम्ही असं म्हणतोय की आम्हाला रोजगार पाहिजे, अभिजित सर आम्हाला रोजगार पाहिजे, पण तो रोजगार या कोकणचं संवर्धन करणारा पाहिजे, पर्यावरण पूरक पाहिजे आणि ह्या कोकणची उंची जगाच्या पातळीवर नेणारा रोजगार पाहिजे. आणि तशी व्यवस्था निसर्गानं आम्हाला इतकं भरभरून दिलंय की ते सगळं शक्य आहे, पण मला माहिती नाही आहे की हे सगळं डावलून आम्ही केमिकल झोन, आम्ही इंडस्ट्रीच्या मागे का पळतोय. आमच्याकडे आंबा आहे, कोकम आहे, फणस आहे, सगळी फळं आहेत, त्याच्यावर प्रक्रिया होऊ शकतात, जगाच्या पातळीवरती लोक आवर्जून खातात, पण आमचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. आणि मग रोजगाराचा मुद्दा आम्ही तो सांगतो की आम्ही रोजगार द्यायला तयार आहोत पण लोक जमिनी देत नाहीत. लोकांचा मुद्दा हा आहे की आम्ही जमिनी नक्की देऊ, पण आमचा विनाश करणारा जर का विकास असेल तर आम्हाला त्याचा विरोध आहे. आणि न्यायाच्या दृष्टीने जेव्हा मी त्या जमिनीकडे पण पाहतो तेव्हा मला असं वाटतं की मला न्याय तेव्हाच मिळेल की माझी जमीन आहे ती माझ्याकडेच राहिली पाहिजे, त्याच्यामध्ये मला भागीदारी मिळाली पाहिजे आणि या कोकणचं संवर्धन करणाऱ्या त्या जमिनीतून रोजगार जेव्हा घडेल तेव्हा मला त्याच्यामध्ये निश्चित न्याय मिळाला असं वाटेल. या 4 मुद्द्यांवरती माझ्यामध्ये मनामध्ये प्रचंड खंत आहे, माझ्या मनामध्ये प्रचंड शंका आहे आणि म्हणून मी ॲडव्होकेट आसिमजी सरोदे सरांसोबत जेव्हा बोलत होतो की सर या मुद्द्यांवर काय बोललं पाहिजे, तर सर म्हणाले की आपण अंतर्गत चर्चा करण्यापेक्षा आपण एखादी संवादात्मक बैठक आयोजित करू आणि ज्यांना ज्यांना रत्नागिरीमध्ये वाटतं की या मुद्द्यांवरती बोललं पाहिजे त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करा, आपण निश्चितपणानं त्या ठिकाणी संवाद साधू. आता हे अशा पद्धतीनं बोलल्यानंतर टीका साहजिक कोणावर होणार, म्हणजे समजा आपल्याकडे एक व्यवस्था आहे प्रशासकीय आणि शासकीय,
प्रशासनामध्ये तलाठी ऑफिस आहे, तहसील ऑफिस आहे, कलेक्टर ऑफिस आहे, प्रांत ऑफिस आहे, शासनामध्ये ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे बने साहेब, त्याच्यानंतर पुढे विधानसभा आहे आणि संसद आहे. मी या देशातील नागरिक आहे, मी या देशातील मतदार आहे, मी या रत्नागिरी तालुक्यातील मतदार आहे, मी या रत्नागिरीतील नागरिक आहे. मला जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा मी नक्की विचारायचे कोणाला साळवे साहेब, हा माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि मग आम्ही जेव्हा प्रश्न आमच्यासारखे तरुण विचारतात तेव्हा आम्ही देशद्रोही होतो, नक्षलवादी होतो, नशिबानं मी कुठल्या पॉलिटिकल पार्टीत नाही तर मी विरोधक होतो. तर मला असं वाटतं की आम्हाला विरोधक, नक्षलवादी, देशद्रोही घोषित करण्यापेक्षा जर का तुम्ही आमचे प्रश्न समजून घेतलात, आणि इनडायरेक्टली मी अगदी स्पष्टपणानं सांगतो की हा माझ्या बाबतीत घडलेला अनुभव आहे. मी तिथे 2 वर्ष वाटत MIDC बाबतीतलं आंदोलन करतोय आणि या आंदोलनाची बाजू, विरोधाची बाजू, आम्ही असं म्हणतोय की आम्हाला विकास पाहिजे पण विनाश करणारा विकास नको आहे. आणि ही बाजू आम्ही समजावून सांगताना सत्ताधारी बाकावर बसलेले जे प्रतिनिधी आहेत, त्यांचे सहकारी जे काही पेड आहेत, ते अशा पद्धतीनं व्हिडिओ देऊन आम्हाला धमकी वजा सूचना देतात की तुम्ही जर का आमच्या साहेबांवरती बोललात तर तुम्हाला शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल. आता हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मला प्रश्न पडतो की माझ्यासारख्या तरुणाला जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा या रत्नागिरी तालुक्यातल्या सरपंचाला, पंचायत समिती सदस्याला, जिल्हा परिषद सदस्याला आणि त्याच्या पुढे जाऊन सन्माननीय आपल्या तालुक्याचे पालकमंत्री यांना विचारायचे नाही तर अमेरिकेमध्ये जाऊन डोनाल्ड ट्रम्पला विचारायचे का? हा प्रश्न माझ्या मनामध्ये, मी अधिक निर्भीडपणे बोलतोय. अनेक जण माना खाली घालतात, का घाबरतात मला माहिती नाही. आणि मग तो जेव्हा व्हिडिओ प्रदर्शित झाला एका विभाग प्रमुखाचा आमच्याकडच्या वाटद विभागातल्या, त्याने अशी मांडणी केली की जर आम्ही प्रश्न विचारले की या वाटद जिल्हा परिषद गटातल्या हॉस्पिटलची परिस्थिती अतिशय दयनीय आहे, ती दुरुस्त झाली पाहिजे. दुसरा आम्ही प्रश्न उपस्थित केला की तुम्ही म्हणताय आम्हाला या ठिकाणी वाटदमध्ये कंपनी आणायची आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला रोजगार निर्माण करून द्यायचा आहे. तर आम्ही असं म्हटलं की साहेब तुम्ही 100% रोजगार देणार, मला विश्वास आहे, पण त्याच्या आधी आमच्या बाजूला असलेल्या जिंदाल किंवा चौगुले कंपनीमध्ये आम्हाला 50,000च्या नोकऱ्या द्या, मग आमच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल आणि मग आम्ही तुम्हाला समर्थन करू. हे साधे माझे प्रश्न आहेत. बरं, ह्या प्रश्नांना उत्तर न देता यांचे विभाग प्रमुख किंवा प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी काय म्हणतात की तुम्ही जर आमच्या साहेबांवरती बोललात तर आम्ही तुम्हाला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ. मग आम्ही असं त्यांना सांगितलं, काय सांगितलं की शिवसेना स्टाईल म्हणजे काय? बरेच जण इथले शिवसैनिक असतील, ओरिजिनल शिवसैनिक असतील. शिवसेना स्टाईल म्हणजे काय? एकतर तुम्हाला समजावून सांगू, तुम्हाला मदत करू, अन्यथा तुम्हाला मारू. मारू म्हणजे जिवंत नाही, पण कदाचित आताची डेफिनेशन बदलली असतील तर जीव घेतील. तर मी असं सांगितलं की तुमची शिवसेना स्टाईलच्या दोन्ही गोष्टी मला माहिती आहेत आणि जेव्हापासून मी या प्रक्रियेत काम करायला लागलो तेव्हापासून प्रत्येक मिनिटापासून, प्रत्येक सेकंदापासून, प्रत्येक तासापर्यंत मी माझ्या मनाची तयारी ही केली आहे की या संघर्षामध्ये जीवावर बेतलं तरी चालेल पण प्रश्न सोडायचे नाहीत. आणि म्हणून ही इथे या ठिकाणी निर्भीडपणानं मागणी करतोय. आणि म्हणून मला एक मुद्दा नमूद करायचा आहे की मी जेव्हा असे प्रश्न विचारतोय तेव्हा इथल्या एकाही लोकप्रतिनिधींनी वाईट वाटून घेण्याची प्रश्न नाही आहे. याचं कारण तुम्ही आमचे प्रश्न समजून घ्या, त्याच्यावरती उत्तरं द्या आणि जर देता येत नसतील तर त्याच्यामध्ये सुधारणा करा. अशा पद्धतीनं एकंदरीत ही माझ्या डोक्यातली संकल्पना होती. आणि म्हणून ॲडव्होकेट आसिमजी सरोदे साहेब यांना आम्ही विनंती केली की साहेब असे असंख्य तरुण आहेत की ज्यांच्या मनामध्ये ह्या शंका आहेत. या ठिकाणी सूरज शेट्टे देखील उपस्थित आहेत. आम्ही सगळे तरुण एकत्रित काम करतो, कोकरे आहेत, बऱ्यापैकी हे सगळे तरुण आम्ही एकत्रित काम करतो. तर मला या ठिकाणी या सगळ्या सभागृहाला नमूद करायचं आहे की आम्ही प्रश्न विचारतो म्हणून आमच्याकडे देशद्रोही म्हणून बघू नका, आमच्याकडे नक्षलवादी म्हणून बघू नका, आमच्याकडे विरोधक म्हणून बघू नका. आमचे प्रश्न समजून घ्या आणि त्या प्रश्नांवरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही जेव्हा तुम्ही आमचे प्रश्न समजून घ्याल तेव्हा आम्ही तुम्हाला समर्थन देऊ चांगल्या गोष्टीसाठी. अशी एकंदरीत सर्वसमावेशक भूमिका आपल्या समक्ष मांडावी या उद्देशानं आजची ही खरी तर सभा आयोजित केलेली आहे. प्रास्ताविकामध्ये मला अतिशय चांगल्या पद्धतीनं भाषण करता येतं हा मुद्दाच नव्हता. माझे प्रश्न तुमच्यासमोर यावे, कदाचित ते प्रश्न तुमच्या मनामध्ये देखील असतील, हा उद्देश होता. या ठिकाणी आसिम सर सगळा कामाचा व्याप सोडून या ठिकाणी उपलब्ध झाले, त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि मी या ठिकाणी माझं जे लांबलेलं प्रास्ताविक आहे ते थांबवतो आणि पुढची जी सूत्र आहेत ती ॲडव्होकेट विकी कदम यांच्याकडे देतो. धन्यवाद. खूप खूप